मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 रावेरचा पिनकोड नंबर. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे. 9850015558. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असतो. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, हे लक्षात घ्यावं. प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. अगोदर मोबाईल करून व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे यंत्रसिद्धी वाटपही सुरू झालेली आहे. यंत्रसिद्धीसाठी आपण 6x11 इंचाचं पाकिट, त्याच्यावर आपला पत्ता, 25 रुपयाची पोस्टाची तिकीट लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. त्यावर माझा पूर्ण पत्ता लिहा. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा पिनकोड नंबर. 9850015558 हा मोबाईल नंबर टाका. स्पीडी पोस्टाने माझ्याकडे आपलं पाकिट आलं की आपल्या पाकिटात जो आपण पत्ता लिहिला आहे त्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी पाठवली जाईल. श्रद्धा असेल तरच मागवावं. 3 यंत्रसिद्धी आहे. काच फ्रेम करून आपल्याला लावायची आहे. आपल्याला कुठेही पूजापाठ म्हणा, प्रतिष्ठापना म्हणा, याच्याविषयी अभिषेक म्हणा, काही करण्याची गरज नाही. आम्ही सर्व अभिमंत्रित करून देत असतो. वंशपरंपरा ही चालणारी यंत्र असतात. आपल्याला ही एकाच दिशेला लावा, विविध दिशेला लावा. कुठलेही आपल्या सोयीच्या ठिकाणी आपण लावू शकतात. सर्वांना दिशेलाशी लावली तर फार उत्तम. टोक नजर बाधा होऊ नये म्हणून काच फ्रेममध्येच करावे आणि श्रद्धा असेल तरच मागवावी. व्यवसायाच्या ठिकाणी घराचा आपण पहिल्या हॉलमध्ये हे लावण्याची गरज अत्यंत आहे. असो, यंत्र सिद्धीचा उपयोग आपण घेणार आहात. याच्याविषयी कुठलंही मूल्य नाही, कुठलीही दक्षिणा नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही हे वाटप कार्य सुरू ठेवलेलं आहे. आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आज आपण बघितलं तर ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस म्हटला तरी चालेल. 28/10/2025 कार्तिक शुक्ल मंगळवार आहे. मंगळवारच असताना 5:30 वाजता पहाटे झालेला आहे. हा व्हिडिओ उज्जैन क्षेत्री आपण प्रसारित करीत आहोत. 4 वाजता पहाटे उठून पूजन गीजन अर्चन करून कार्याला सुरुवात करीत आहे. काल दिवसभर प्रवासात होतो. नाशिक ते उज्जैन हा प्रवास होता. संध्याकाळी इथे आलो. म्हणून कालच्या याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ मी मार्गदर्शन करू शकलो नाही. तितक्यात पुष्कळसे फोन आले आणि साप्ताहिक भविष्य आपण दिलेलं नाही म्हणून त्यांची मागणी होती. खरोखर घाई गर्दीमध्ये दिलं गेलं नाही. परंतु मग आता असा विचार केला की नोव्हेंबर आता सुरू होत आहे, तर नोव्हेंबरचं पूर्ण भविष्य आपल्याला द्यावं. पूर्ण महिन्याचं नोव्हेंबरचं 2025चं हे भविष्य आहे. ग्रहयोग या नोव्हेंबर महिन्यामध्ये झपाट्याने बदलत आहे. 18 ऑक्टोबर गुरु परिवर्तन झालेलं आहे. मिथुन राशीत कर्क राशीत गेलेलं आहे आणि हे परिवर्तन 5 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजे पूर्ण नोव्हेंबरमध्ये गुरु हा कर्क राशीत राहणार आहे. नंतर पुनरपी तो 5 डिसेंबरला गुरु वक्री होऊन मिथुन राशीत येणार आहे. 2 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीतून तुला राशीत येणार आहे. ही महत्भाग्य गोष्ट तुला राशीला आहे. 21 नोव्हेंबर पावे तो तुला राशीत हा राहणार आहे. म्हणजे 2 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरचा काळ तुला राशीला अत्यंत भाग्यकारक जाणार आहे. यश मिळणार आहे. नंतर तो वृश्चिक राशीत जाणार आहे.
वृश्चिक राशीत जात असताना तोही मात्र धनकारक ठरणार आहे. रवी तुला राशीत 16 नोव्हेंबर नंतर तो रवी वृश्चिक राशीत जाणार आहे. रवी ज्या वेळेला तुला राशीत येईल त्यावेळेला आरोग्याच्या समस्या उत्पन्न होतील, परंतु काही श्रेष्ठ पद किंवा मोठं पद किंवा मानसन्मानाचे योग पण राहतील. आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. 23 तारखे तुला राशीला, 23 तारखेला बुध वक्री होऊन वृश्चिक राशीतून तुला राशीत येत आहे. त्यामुळे हा चिंतेचा प्रयत्न आहे तो वृश्चिक राशीला. आपण मेष राशी बघणार आहोत. पहिल्या क्रमांकाची मेष राशी, गुरु 4था, बुध 7वा, रवी मंगळ शुक्र 8वा आणि शनी 12वा अशी ग्रहस्थिती आपल्याला पूर्ण नोव्हेंबरमध्ये पर्यंत दिसणार आहे. या कारणाने आपण आपल्यासोबत जर मातृ असेल आणि मातृकार्य आपल्या कर्माच्या लेखाजोखात असेल तर बद भाग्य योग या ठिकाणी होणार आहे. आणि नसेल तर सामान्य योग राहतील, अशुभ मात्र मुळीच नाही. पत्नीचं सहकार्य घेतल्यास पत्नीच्या बुद्धीचा वापर जर केला किंवा पत्नीची बुद्धीचे मोल अनमोल राहणार आहे. असं असताना मात्र वाहन चालवू नका. शक्यतोवर वाहनामध्ये दूरवर प्रवास करू नका किंवा बाहेरचं खाणं टाळा. आरोग्यामध्ये तणाव होण्याची निर्मिती, त्याचप्रमाणे अपघात व्हायची संभावना, उष्णताजन्य विकार, लहान मोठी जखम होण्याचे योग, किडनी विकार, श्वासाचे श्वसनाचे डोळ्याचे विकार होण्याचे योग आहेत. आपणाला 7.5 आहे याचं भान नेहमी लक्षात ठेवा. यामुळे आपण स्वभावावर नियंत्रण ठेवा. स्वभावावर नियंत्रण ठेवून आपण जे सत्यतेने वागतात, थोडंसं आपल्याला मतलबीपणाने वागण्याची सूचना मी तुम्हाला देत आहे. कारण सत्यता ही या ठिकाणी घातक ठरणार आहे थोडीशी. म्हणून जे काही ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीला अनुकूल प्रमाणे आपण जर वागले तर आपण नोव्हेंबर महिना आपल्याला अत्यंत उत्तम जाणार असला तरी अमावस्या मात्र चिंतेची काळजीची राहणार आहे. आपले काही जे पार्टनर असतील त्याच्यापासून सावध राहा असं या ठिकाणी आहे. सौम्यतेची भूमिका आपण करा. आपल्याला जे कार्य करायचं आहे ते करून घ्यायचं आहे, बिघडवायचं नाही. म्हणून स्वभावावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला इच्छा पूर्ण होतील, काही खरेदी होईल. आईसोबत जर आपण तीर्थयात्रा केल्या, आईसोबत जर आपण अधिक कालावधी घातला, आईला अधिक वेळ दिला, आईसोबत तुम्ही कार्य केलं. आईसोबत कार्य करणं म्हणजे काही नोकरीवाल्यांना ते शक्य नाही, परंतु जे काही उद्योग आहे, व्यवसाय आहे, त्यांनी आपल्या जागेवर आईला ठेवावं आणि मग कार्य करावं आणि मग चमत्कार पाहावा. पुष्कळशः या बाबतीत मी संशोधन केलेलं आहे की मातृपितृच्या योगाने आशीर्वाद आणि लाभ आणि भाग्य, मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग निश्चितच होतात, निर्माण होतात, अवतरतात आणि भाग्य आपल्याला निर्माण होते. वृषभ राशी 2 नंबरची राशी, स्वामी शुक्र आहे. हौशी मौजीचे हे लोक असतात. टापटीप राहण्याची यांना सवय असते आणि लागवी असतात. मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावर असतो. यांचा योग आपण जर पाहिला नोव्हेंबरचा तर गुरु 3रा या ठिकाणी गुरु 3रा असताना आपल्याला बुध जो आहे तो 6वा आहे, शनी मंगळ शुक्र 7वा आणि शनी 11वा आहे. यामुळे कायद्याचे प्रश्न जर आपले असतील, कोर्ट कचेरीत काही प्रसंग आपले काय असतील, आर्थिक बाबतीत शक्यतोवर असतील तर ते निकाली निघतील. आपल्याकडनं निर्णय लागण्याची अधिक संभावना आहे. शनी हा धनी होत आहे आणि शनी आपल्याला उत्कृष्टपणे लाभ मिळवून देण्याच्या तयारीत आहे. आपण प्रयत्न करा, सचोटीने वागा. काही धार्मिक कार्य आपल्या हातून होणार आहे. धार्मिक कार्यावर आपण कर्तव्यासाठी वेळ पण देणार आहात. असं असताना या ठिकाणी मात्र पत्नी असेल किंवा जे काही पती असतील त्या ठिकाणी आजारपणाचे योग आहे, लहान मोठी जखम होण्याचे योग आहे, घसरून पडण्याचे योग आहे. पाण्यापासून सावध राहा असं मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. जे काही व्यापारी योग आहे
व्यवसाय करणारे आहे त्यांना बुद्धीचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. परंतु ते जे विद्यार्थी आहे त्यांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष त्यांना देण्याची अत्यंत गरज आहे. नाहीतर आपण काठावर पास व्हाल, मोठ्या प्रमाणावर मार्क आपल्याला मिळणार नाही. इतरत्र आपलं फिरणे गिरणे टाळावे नोव्हेंबरमध्ये आणि फक्त अभ्यासाकडे जे शालेय कार्य आहे तेच करावं, म्हणजे आपल्याला इथे उत्तुंग झेप घेता येणार आहे. कर्तव्याच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणावर सर्वजण कर्तव्य करणार आहे. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला ईश्वरी अधिष्ठान लाभणार आहे. प्रत्येक कार्य आपल्याला पूर्ण होणार आहे. मनातील इच्छा पण पूर्ण होणार आहे. आपण अविवाहित असाल तर विवाहाचे योग, विवाहाचे स्थळ पण येणार आहे आणि शुभमंगल सावधान ठरणार पण आहे. आपण त्या दिशेने वाटचाल करावी आणि होकार द्यावा. मिथुन 3 नंबरची राशी स्वामी बुध आहे. बुध आपला स्वामी हा पंचमात आहे, त्रिकोणात आहे, प्रथम त्रिकोणात आहे. अत्यंत भाग्ययोग आपल्या ह्याच्यात येत आहे. मिथुन राशीला इतका भाग्ययोग या ठिकाणी आहे की तो आश्चर्यकारक ठरणार आहे. आपण नोकरी करणार असाल, रोजगार करणार असाल, उद्योगपती असाल, व्यावसायिक असाल, शेतकरी असाल, जे कोणी काही असाल त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. भरपूर यश आणि यशासोबत आपल्या मनातील इच्छा पण पूर्ण होणार आहे. धनकारक आहे, धनसंपत्ती वाढणार आहे, बचत पण होणार आहे, काही खरेदी होणार आहे, धार्मिक कार्यासाठी खर्चवर पण करावा लागणार आहे. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटते की आपले काही नातेवाईक आपल्याला पैशाची मागणी करतील आणि आपण ते पैसे देणार आहे. परंतु या ठिकाणी पैसे देण्याचा प्रश्न आपण जर बघायला गेले तर मात्र तो घातक ठरणार आहे. ते पैसे पुढच्या वेळेला निघतील की नाही एक शंका आहे. म्हणून आपण आपले अनुभव गाठीला ठेवून त्याप्रमाणे नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार करावे. शनी 10वा आहे. शनी 10वा वाडवडिलांचे कोर्ट केसेस असेल, सरकारी काम असेल त्यात आपल्याला त्यांना यश मिळण्याचे योग या ठिकाणी आहे. व्यापारी वर्गामध्ये जे काही वीटकाम आहे, मेडिकलवाले आहे, औषधमौजीचे गोष्टी विकणारे आहे, मोबाईल विकणारे आहे, ब्युटी पार्लरवाले आहे, सौंदर्य प्रसाधन लेडीज सामानाचे विक्रेते आहे, लेडीज वस्त्रप्रावण विक्रेत्यांचे योग आहे, किराणा मालाचे व्यापारी आहे, पोलीस आहे, सैनिक आहे. या सर्वांना हा नोव्हेंबर महिना अत्यंत भाग्यकारक जाणार आहे. विद्यार्थी वर्गाला अत्यंत उत्तम आणि यश मिळणारा योग या ठिकाणी मिथुन राशीनं आहे. आपण स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य द्या, फॉर्म भरून घ्या, परीक्षेला बसा. यश मिळण्याचे योग आहे, बुद्धीची कमाल होण्याचे योग आहे. आता आपण 4 नंबरची राशी बघणार आहोत, कर्क राशी. कर्क राशीला गुरु पहिला, या ठिकाणी बुध 4था, रवी मंगळ शुक्र 5वा आणि शनी 9वा आहे. या ठिकाणी जर कोर्ट कचेरी सरकारी कामे आपल्याला यश मिळणार आहे. काही कुठे आपण गूढस्थानाकडे, कुठे आपले जुने जाणते मित्रपरिवाराकडे भेटीचे योग पण आपल्याला आहे. आपले योग असताना हा महिना आपल्याला सामान्य जरी असला तरी मात्र उत्कृष्ट करणारा योग आहे. आईच्या जवळ आपण राहा, आईचे संभाषण करा, आईला काही वेळ द्या, आईला सोबत प्रवास करा, तर आपल्याला भरभराटीचे योग या महिन्यामध्ये येणार आहे. धार्मिक कार्य घरामध्ये पै पाहुण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आहे. मुलांना मात्र वाहन चालवण्यास देऊ नका, लहान मोठी जखम होण्याचे योग आहे. आज त्यांना पण आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याचे योग आहे. आपल्याला सरकारी कामं काही असतील, अडलेली असतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं, त्यात आपल्याला यश मिळण्याचे योग आहे. असं असताना अविवाहितांना थोडीशी समस्या निर्माण जरी झाली तरी आपण प्रयत्न करा आणि आपण समझोता करण्याची इच्छा आपली असली तर शुभमंगल सावधान ठरण्याचे योग पण आहे. आपली इच्छा असेल तर शुभमंगल सावधान पण होणार आहे. सिंह राशी 5 नंबरची राशी, स्वामी रवी. या ठिकाणी गुरु 12वा आहे, चिंताकारक राहणार आहे. बुध 3रा आहे, हा मात्र उत्कृष्ट आहे. आणि रवी मंगळ शुक्र 4था आहे. हे सामान्य योग असले. आणि शनी 8वा आहे. या ठिकाणी आरोग्य, आपण हॉस्पिटलमध्ये असाल, आरोग्यामध्ये तणाव निर्माण असेल, शारीरिक अस्वस्थता निर्माण असेल, त्यात सुधारण्याचे योग या ठिकाणी आहे. काही वृद्ध मंडळी असून जीवन आयुष्याची चिंता जरी असली तरी ती मिटणार आहे. आपले आयुष्य या ठिकाणी निश्चितच वाढणार आहे.
आपल्याला मात्र विद्यार्थीगणांनी मात्र अत्यंत सावधानतेने वागावं. आपले गुरुजन जे आहे, गुरुजनाची प्रतिक्रिया आपल्या विरुद्ध असण्याची संभावना आहे, तरी सौजन्याने वागावे आणि आपण जे काही धाडसी निर्णय घेता ते थोडे थांबवावे. धाडसी निर्णय न घेता वेळ पाहून, कार्य पाहून आपण कार्य करावे आणि सौजन्याची भूमिका करावी. अन्यथा या ठिकाणी थोडीशी जखम होण्याचे योग आहे. किडनी उष्णताजन्य विकाराचे योग जरी असले तरी पण आपल्याला या ठिकाणी जर पाहायला गेले तर विद्यार्थी वर्गांनी जर पूर्णपणे आपल्या अभ्यासात लक्ष दिले तर अत्यंत आश्चर्यकारक असे यश आपण मिळवणार आहे. मोठ्या प्रमाणावर यश मिळवणार आहे आणि हे यश इतकं मोठं असेल की तुम्ही पण स्वतः आश्चर्य करा की यश आपल्याला कसं मिळालं. फक्त आपल्याला त्याविषयी कार्य करण्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. आपण कुठलाही मित्रपरिवार जो असला तर सांभाळून राहा. मित्रपरिवार ते चुका करतील आणि आपल्याकडे बोट दाखवलं जाईल आणि आपण दोषी ठरणार आहात. म्हणून मित्रापासून सावध राहण्याचे योग आहे. असं असताना वाडवडिलांची मर्जी सांभाळण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आहे. जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं करावं. असो, 6व्या नंबरची राशी कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी आहे बुध. बुध हा दुसरा आहे, धनकारक ठरणार आहे. धनसंपत्ती वाढणार आहे. काही बचत पण होणार आहे. पगार वाढ होणार आहे. आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. व्यवसायाच्या माध्यमातून धन पण होणार आहे. रोजगारातून पण आपल्याला अधिक पैसे उत्पन्न होणार आहे. गुरु 11वा आहे आणि रवी मंगळ शुक्र 3रा आहे आणि शनी 7वा आहे. काही घरातील वाद घेत असतील तर सांभाळून राहा. वाद वाढवू नका, नाहीतर हे संसाराचे प्रकरण कोर्ट कचेरी पावतर जाण्याची संभावना आहे. कोर्ट कचेरीत आपले जर प्रसंग झालेले असेल किंवा गेलेले असेल तर आपण या ठिकाणी समझोता करून आपल्याला संसाराची सुरुवात करा. समझोत्यात आपल्याला यश येईल. 100% यश मिळण्याचे योग आहे. आपण नक्की प्रयत्न करा. असं असताना आपल्याला कर्तव्यासाठी मात्र खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्तव्यासाठी मेहनत घेत असताना थोडाफार प्रवास देखील करावा लागणार आहे. वाहनामध्ये बिघाड होणार आहे, म्हणून वाहन सर्व्हिसिंग करूनच आपल्याला ते प्रवास करावाचा आहे. तसं असताना आपल्याला धनसंपत्तीचा या ठिकाणी मिळण्याचे योग पण भरपूर आहे. काही बुडालेले पैसे असतील, कुणाकडे उधारी उसनवारी असेल ती पण मिळण्याचे योग आहे. अविवाहित असाल तर अविवाहितांचे विवाह होतील. संतती इच्छुकांना संततीचा लाभ होण्याचे योग पण आहे. बटाप्रमाणे संततीचा लाभ होईल. आपण तीर्थयात्रा पण सुद्धा करणार आहात. आपले जे नातेवाईकांचा गैरसमज झालेला होता तो दूर होईल आणि नातेवाईकामध्ये मतभेद जो आहे ते दूर होऊन मतऐक्य होईल आणि आपण यशस्वी होणार. नोव्हेंबर महिना पूर्णपणे आपल्याला यश, समृद्धी आणि मनातील इच्छा पूर्ण करणारा असेल. आपण विवाहाच्या बाबतीत प्रयत्न करा. स्थळ अवगत होतील. संततीबाबत मात्र सावध राहा. संततीबाबत सावध असं याच्यासाठी म्हणतो आहे की आपल्याला जर सिझेरियनचा सल्ला दिला असेल डॉक्टर वर्गाने तर आपण त्या बाबतीत 2-3 डॉक्टरांना दाखवण्यात मगच निर्णय घ्यावा. असो, कारण नॉर्मल संतती योग या ठिकाणी आहे. त्यानंतर तुला राशी ही 7 नंबरची राशी, शुक्रची राशी. शुक्र या कुंडलीमध्ये जर आपल्याला वसाला असेल तर 2 नंबरच्या याच्यात आहे, धनात आहे. आपण धनसंपन्न व्हा. आर्थिक संपन्नता येईल. आर्थिक योग या ठिकाणी येण्याचे योग आहे, परंतु त्यात अडथळे येण्याचे योग पण आहे. म्हणजे गंगेवर जाल पण गंगेवर डुबकी मारता येईल की नाही एक शंका निर्माण या ठिकाणी आपल्याला होत आहे. तरी पण या ठिकाणी वडिलांचं नामस्मरण जरी तुम्ही केलं, वडिलांच्या फोटो निधन झालं असेल त्याच्या फोटोचं पूजन जरी केलं तरी आपल्याला यश मिळण्याचे, मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग पण या ठिकाणी आहे. असं असताना मात्र आरोग्याच्या बाबतीत आपल्याला सांभाळावं लागेल. सरकारी काही त्रास होण्याचे योग पण आहे. सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे. जे काही आपण विश्वास ज्यांच्यावर ठेवला होता, आपलं हे काम करतील, आपलं ते काम करतील, पण ते विश्वास मोडीत निघण्याचे योग पण या कुंडलीत आहे. म्हणून सावधानतेने आपल्याला कार्य करावं लागणार आहे. असं असताना या ठिकाणी नशीब, दैव, कर्म तुमच्या साथीला राहणार आहे आणि आपण नशीबवान झाल्याशिवाय राहणार नाही असे योग तरी या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. बुद्धीने कार्य करत असताना बुद्धीने जे काही कार्य करा, उद्योग आपल्याला करायचा असेल नोकरी संबंधात तरी आपण करू शकता. कारण पुढचा काळ आपल्याला उत्कृष्टाचा असला
तरी काही त्रासदायक ठरण्याची संभावना पण आहे. वृश्चिक राशी 8 नंबरची राशी ही मंगळ स्वामी. जरा स्वभावाला मूड द्या. आपल्याला स्वभावाला म्हणून देऊन सत्यतेने आपण वागण्याचा स्वभाव आहे. इतरांना सहाय्य करण्याची आपली प्रवृत्ती आहे. परंतु यात आपण थोडं भावनेला आधार न देता आपल्याला या ठिकाणी मी तर स्पष्टपणे म्हणेल की थोडी स्वार्थाची भूमिका आपण घेतली तरी चालेल. कारण ग्रहयोग काही ठिकाणी विपरीत जाण्याचे योग आहे. मुलांना कोर्ट कचेरीचा त्रास होईल. दीर्घ अनारोग्य मुलांना होण्याची संभावना या ठिकाणी आहे. असं असताना आपल्या आरोग्याचे प्रश्न पण निर्माण होणार आहे. उष्णताजन्य लहान मोठी जखम पडण्याचा योग, पाण्यापासून धोका, उष्णतेपासून धोका असे योग आहे. काही औषधमौजेच्या वस्तू जे काही आहे त्याबाबत सावधानता बाळगा. इलेक्ट्रिक वस्तू, गॅसच्या संबंधित व्यक्तीपासून दूर राहा, पाण्यापासून दूर राहा असं मी या ठिकाणी म्हणेल. आता बुद्धी विपरीत जाण्याचे योग पण या ठिकाणी आहे. तरी पण एकंदरीत आपण हा नोव्हेंबर महिना घेतला तर आपल्याला यशाच्या मिळेल. काही आपल्या इच्छा काही अतृप्त राहिलेल्या असतील, त्या अतृप्त इच्छा आपोआप नशिबाने, दैवाने, भाग्याने न प्रयत्न करता सुद्धा आपल्याला लाभणार आहे. याच्या पुढे तर आपलं जीवन आयुष्य सुखकर होणार आहे. असा योग या ठिकाणी आपण पाहत असताना या ठिकाणी 5 डिसेंबर पावितो मात्र आपल्याला हाच योग राहणार आहे. आणि 5 डिसेंबर पावितो म्हणजे पूर्ण नोव्हेंबर महिना आपल्याला यशाचा, कीर्तीचा, मानसन्मानाचा, जो कुठली कार्य काही अडलेली असेल त्याचा, नातेवाईकांना भेटीचा किंवा नातेवाईक आपल्याकडे येण्याचा योग या कुंडलीत आहे. धार्मिक कार्यात यश येईल. मान सन्मानाचे योग पण आहे. अडलेली काळं काही असतील ते पण दूर होतील. यश मिळवून देणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा नोव्हेंबरचा महिना असणार आहे. धनुराशी नंबर 9ची राशी यांचा स्वामी गुरु आहे. गुरु आठवा आहे. गुरु 8वा असताना बुध 11वा आहे आणि रवी मंगळ शुक्र हा 13वा आहे आणि शनी 4था आहे. आईच्या तब्येतीकडे लक्ष देण्याचे योग या कुंडलीत आहे. दीर्घायुषी कोर्ट कचेरीचे प्रसंगाबाबत चिंता निर्माण होण्याचे योग आहे. दीर्घ अनारोग्याचे योग आहे. धनुराशीच्या व्यक्तींच्या आईंविषयी, मातृंविषयी बोलत आहे. जे काही आपले नातेवाईक आहे, जे काही नातेवाईक रक्तसंबंधित आपल्याला आहे त्याच्याविषयी अत्यंत सावधान पहा. ते अत्यंत स्वार्थरीतीने आपल्याला वागण्याचे आहे. शेजारी बाजारीकडे पण आपल्याला लक्ष देण्याचे योग आहे. आपले विपरीत बुद्धी जाण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आहे. आपला स्वामी 8वा हे लक्षात घ्या. 8वा स्वामी हा मात्र घात करतो. आपणच आपले नुकसान करून घेत असतो असं माझ्या अनुभवातून आलेलं आहे. आणि हा घात योग टाळायचा असेल तर सरळप्रमाणे वागणं यात आहे. बुध 11वा आहे. बुद्धीचा निर्णय घेऊन जर आपण वागितले, बुद्धीनेच नुसार आपण कार्य जर केले, आपण कुठलेही कार्य करत असताना भावनेला जास्त थारा न देता बुद्धीला थारा जर आपण दिले तर आपण यश मिळवणार आहात. रवी मंगळ शुक्र आहे. यांत्रिक कारणात बिघड होईल. वाहन नादुरुस्त होईल. अपघात भय. मंगळ रवी शुक्र आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचे योग, लहान मोठी जखम होण्याचे योग या कुंडलीत आहे. उष्ण जे काही आहे अग्निजन्य म्हणजे गॅस असेल, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा पाण्याच्या ठिकाणापासून वाचा. आपल्याला हा महिना जरा काळजीचा आहे. काळजी घेणारा हा महिना आहे. आरोग्याकडे पण लक्ष द्यावं लागेल आणि आपल्या वागण्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. वागण्यासाठी एककल्लीपणा सोडून द्यावा लागेल. आपलं कुटुंब जे कोण आहे, जे आपल्याला जे हितचिंतक आहे त्याकडे आपण लक्ष दिल्यास आपल्याला हा महिना सुखकर जाईल. अन्यथा काही समस्या उत्पन्न असणारा हा महिना असणार आहे. 10 नंबरची राशी मकर राशी. स्वामी शनी 7वा गुरु आपल्याला दिसणार आहे आणि 10वा बुध आहे आणि रवी मंगळ 11वा आहे आणि शनी 3रा आहे. कायद्याचे प्रश्न जर असेल तर ते सोडवले जातील. सरकारी प्रकरण असेल, आपण विद्यार्थी असाल, व्यापारीगण असाल, संसारी असाल, शेतकरी असाल, कुठलेही असाल तर कायदेशीर प्रश्नांची सोडवणूक होईल. त्यात आपला विजय प्राप्त होईल. शेतकरी असाल, शेतकऱ्यांनासुद्धा यश मिळवून देणारा योग आहे. आपण मेडिकलमध्ये असाल, डॉक्टर असाल, वकील असाल किंवा व्यापारीगण असाल तर आपल्याला यश मिळणारा हे योग आहे. पत्नी आहे किंवा प्रेम प्रकरण आपले असतील तर या ठिकाणी ते यशस्वी होतील. परंतु थोडासा गैरसमज निर्माण होण्याचे योग पण या कुंडलीमध्ये दिसत आहे.
नशिबाने, दैवाने, कर्माची साथ आपल्याला लाभणार आहे. आपण आपल्या कार्यात यश मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाचा अतिशय उत्तम असा योग जर असला तरी मात्र या कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले तर रवी, मंगळ, शुक्र हा जेवढा भाग्यकारक आहे तेवढा अनिष्टकारक पण ठरण्याची संभावना आहे. याच्यावर आपल्या वागण्याला मर्यादा द्या. एककल्लीपणा ठेवू नका. आपल्याला सत्यवादी म्हणजे जे काही आहे ईश्वर अधिष्ठान ते आपल्याला सूचना देणार आहे की आपण कसे वागत आहात, काय करीत आहात, याच्यासाठी आपण मार्ग सुधारावा. असं असताना या कुंडलीमध्ये आपण बुध हा 10वा येणार आहे. नशिबाने, दैवाने आपल्याला यश मिळणार आहे, खेचून यश मिळणार आहे सर्वांसाठी. कुंभराशी 11वी राशी, स्वामी शनी दुसरा धनात आहे. शनी धनी होणार आहे आणि गुरु 6वा आहे. काही कार्यक्रम बिघडण्याचे योग पण या ठिकाणी आहे. नातेवाईक शत्रू होणार आहे. असं असताना बुध हा 9वा आहे. बुद्धीने विद्यार्थी वर्ग असेल तर यश मिळण्याचे योग आहे. बुद्धीने कार्य करणार असाल तर यश मिळण्याचे योग आहे. रवी, मंगळ, शुक्र 10वा आहे. वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचे योग आहे. नशिबाकडे पण आपल्याला थोडंसं ठेस लागण्याचे योग जरी असले तरी आपण व्यापारी गण असाल, व्यवसायी असाल, उद्योगधंदा असेल तर आपल्याला भरपूर यश या ठिकाणी मिळणार आहे. परंतु नातेवाईकाचे संबंध आपण कसे सांभाळता यावर आहे. अनारोग्याची स्थिती, आरोग्याची स्थिती, दवाखान्याच्या पायऱ्या चढण्याचे योग या कुंडलीमध्ये आपल्याला नोव्हेंबरच्या कुंडलीत आपल्याला दिसत आहे. दुसरा शनी हा आपल्याला शनी धनी देणार आहे. 7.5 असतानासुद्धा आपल्याला यश मिळण्याचे योग या ठिकाणी आहे. अविवाहितांना स्थळामध्ये अडथळे येण्याचे योग या ठिकाणी आपण जर पाहिले तर वाडवडिलांकडे लक्ष देण्याचे योग या कुंडलीत आहे. 12वी राशी मीन राशीचा स्वामी असतो गुरु हा आपला 5वा आहे आणि पहिल्या त्रिकोणात असल्याकारणाने बुध 8वा आहे. सावधानता बाळगावी लागेल. रवी, मंगळ, शुक्र 9वा आहे. या ठिकाणी भाग्योदय आहे आणि शनी हा आपल्या राशीत आहे. या ठिकाणी मिश्रित ग्रहयोग असल्याकारणाने आपल्याला नोव्हेंबर महिना मिश्रित जर असला तरी आपले काही जे काही नातेवाईक असतील, आपलं जे काही संतती असेल की आपले काही नातेवाईक जे रक्तादी संबंधित आहे त्यांच्याकडून लाभ मिळणार, त्यांचा आशीर्वाद मिळण्याचे योग आहे. अविवाहित असाल तर विवाह होण्याचे योग आहे. संतती इच्छुक असाल तर संततीचे योग आहे. प्रवास योग आहे. धार्मिक कार्य करण्याचे योग पण आपले आहे या ठिकाणी. परंतु या डोक्यावर बुद्धी विपरीत जाण्याचे योग पण या कुंडलीत आहे. बुद्धीचा वापर नीट करावा. कोणी काहीही सांगितलं तर त्याच्यावर पटकन विश्वास ठेवू नका, नाहीतर याच्याने अतोनात नुकसान होण्याचे योग आहे. नातेसंबंध सांभाळा. जे काही खरे नातेवाईक असतील, जे काही असेल त्याकडे आपल्याला लक्ष आहे. 9वा रवी, मंगळ, शुक्र हा योग मात्र या कुंडलीमध्ये आपल्याला प्रवासाचे योग आहे. प्रवासात वाहन बिघडण्याचे योग आहे. थोडंसं अपघात भय जरी असलं तरी धार्मिक कार्यात आपल्याला यश मिळणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामात, सरकारी कामात सहज आपल्याला यश मिळणार आहे. हा मीन राशीला नोव्हेंबर महिना अत्यंत यशाचा, कीर्तीचा, मान सन्मानाचा मिळणार आहे. परंतु बुद्धी वापरत असताना सावधानतेने बाळगा. विद्यार्थी वर्गाने सुद्धा आपल्याला फक्त विद्यार्थीचंच कार्य करा. एकंदरीत मीन राशीला नोव्हेंबर महिना अत्यंत सुखसंपन्न यश मिळवून देणार आहे. सिंहराशीला पण यश मिळणारे योग आहे अशा आपण बघितलं आहे. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी मला सूचना द्यावीशी वाटते की जे काही आपण वागतो, कर्म करतो, तर कर्म आणि वागणं आणि त्या दिवशी कर्तव्य करणं याची जे सांगड घालून आपल्याला सत्यतेने जे आहे, मग आपल्याला इतिहास बघून पुढे चालावं लागते आहे. इतिहास का आठवावा लागतो? इतिहासाचं स्मरण का करावं लागते? इतिहास का वाचन करावं लागते? तर मागच्या ज्या गोष्टी व्यक्तींच्या बाबत असतात, ज्यांनी आपल्याला मागच्या व्यक्तीने दुखावलेलं आहे, आपल्याला भयंकर नुकसान दिलेलं आहे, संकटाच्या वेळेला संकटाची साथ न देता पळून गेलेले आहे, अशा व्यक्तीपासून आपण सावध राहायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांविषयी, आपल्या आईवडिलाविषयी, आपल्या सासूसासऱ्याविषयी व आपल्या स्वतःविषयी ज्या लोकांनी नकारार्थी भूमिका संकटाच्या वेळेला घेतलेली आहे, अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहावं. आपलं घर तुटू नये, मोडू नये. कारण आजकाल आमच्यासारखे जे वय आहे, वयोवृद्ध आहे, आम्ही दुसऱ्या म्हणजे नातेवाईक किंवा घरात किंवा इतरत्र शेजारी पाजारी किंवा इतरत्र आम्हाला जर वाईट दिसत असलं तर आम्ही सांगतो, हे सुनबाई
जरा सासू सासऱ्यांकडे लक्ष दे. अरे मुलगा आईवडिलांना कुठे घेऊन जा. मुला, अरे आईवडिलांकडले कपडे दिसत नाही बरोबर, त्यांचे चपला बूट दिसत नाही बरोबर, त्यांना घेऊन टाक, त्यांना दुखवू नको, दवाखान्यात एकदा दाखवून ये, असे आम्ही सांगत असतो. परंतु वर्तमान स्थितीमध्ये जर पाहायला गेले तर तुम्हाला लोचणारे, ओरबडणारे आणि तुमच्या घरामध्ये दुःख निर्माण करणारे आणि तुमचं नुकसान होणारे, तुमच्या घरामध्ये दुही टाकणारे असे लोक अधिक आहे. असे लोक काहीही बोलत नाही, उलट तुमचं कौतुक करतात, तोंड भरून कौतुक करतात. एखादी वेळी प्रसंगी आपलं काही लहान मोठं कार्य असतं ते स्वतःही करत असतात. पण अशी मंडळी प्रमुख कार्यात कधीही यश देत नाही, कारण हे मनातून यांचं वाईट असते. आणि म्हणजे तुमचं घर कसं दुभगलं जाईल, तुमच्या नातेसंबंध कसे तुटले जातील आणि आपलं हित कसं होईल, असे ही लुच्चेगिरी प्रसंग आता जनसामान्यात वाढीस लागलेले आहे. म्हणून घरं तुटत आहेत, समाजामध्ये बेबना वाढत आहे, कोर्ट कचेऱ्यामध्ये जाण्याचं प्रमाण वाढत आहे आणि मग दुःख, समस्या आणि आपल्या संसाराची हानी होण्याचे योग आहे. असे पाहण्यास मला आत्ता या प्रवासाच्या दरम्यान अधिक आल्या कारणाने मी हा थोडासा विषयांतर केलं आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आणखीन एक सांगतो की माझी जी पत्नी होती स्वर्गीय, ती ह्या बाबतीत फार हुशार होती. तिला अनेक जण हे करत की तुमची गरिबी आहे, पती कसा आहे, सासू सासरे कसे आहे, जेठ कसे आहे, वहिनी कशी आहे, परंतु ती ठाम होती. रक्तसंबंधात ती अगदी ठाम होती आणि कर्तव्यशील होती. कधीही तिने नातेवाईकामध्ये दरार पडू दिले नाही, नातेवाईकांमध्ये मतभेद करू दिले नाही. आणि आम्ही मग तिच्याचमुळे शून्यातून विश्वाकडे झेप घेण्याची जी मला तिने हुशारी दिली, संधी दिली, ती तिच्यामुळेच मला मिळाली आणि तिच्यासोबत होतो म्हणून मी यश मिळवू शकलो. असो, पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.